आणि आता एक मोठी बातमी, मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस दिली असल्याचं कळतंय। अंबोली पोलीस ठाण्यात आता उर्फी जावेदची चौकशी होणार आहे। उर्फीला आज हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे। सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन प्रकरण आणि याच संदर्भात ही नोटीस आहे। चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे। तर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि उर्फी जावेद हिची चौकशी होणार आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। प्रशांत, उर्फीला काय नोटीस आली आहे? महत्त्वाच्या गोष्टी आहे। एक म्हणजे की कोणी कसे कपडे घालावे यावर कोणीही आक्षेप घ्यायला तयार नाहीये, ही भूमिका चित्रा वाघ यांनी स्पष्ट केली होती। पण सार्वजनिक ठिकाणी जर का अंग प्रदर्शन करणारे कपडे जर का तुम्ही घालत असाल तर ते सार्वजनिक हितासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी अयोग्य आहे, अशा प्रकारची तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना चित्रा वाघ यांनी दाखल केली होती। आणि याच विषयावरून मुंबई पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेऊन जावेद यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आज अंबोली पोलीस ठाण्यामध्ये उर्फी जावेद यांची चौकशी होणार आहे। शैला कोराडे एक पोलीस निरीक्षक जे त्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। मुळात या प्रकरणावर गेल्या काही दिवसापासून मोठं काहूर उठलंय, वादळ उठलंय। महिला आयोगाकडे सुद्धा काल उर्फी जावेदने दाद मागितली, पण त्याच महिला आयोग आणखी चित्रा वाघ या दोघांमध्ये, अर्थात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघांमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून शाब्दिक युद्ध सुद्धा सुरू आहे। आणि या प्रकरणामध्ये खरं तर उर्फीला नोटीस मुंबई पोलिसांनी आता बजावली, पण महिला आयोगानं चित्रा वाघ यांना सुद्धा नोटीस बजावली होती। पण मुंबई पोलीस अखेर या प्रश्नावर गांभीर्याने त्यांनी सुरुवात केलेली आहे। बघूया आजच्या चौकशीत नेमकं कधी अंबोली पोलीस ठाण्यामध्ये आज उर्फी जावेदची चौकशी। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि उर्फी ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये हजर होईल त्यावेळेला सुद्धा आपण याचे अपडेट घेऊच।